नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 19 मार्च 2026. तर या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. चैत्र शुक्ल प्रतिपदा, मराठी नवीन वर्षाची सुरुवात याच दिवसापासून होते आणि चैत्र नवरात्री आणि राम नवरात्री सुद्धा याच दिवशी सुरू होते. म्हणजेच या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरोघरी गुढीपाडवा आपण साजरा करत असतो आणि गुढी देखील उभारत असतो आणि नवीन वर्षाचं आपण स्वागत करत असतो. याच दिवशी चैत्र नवरात्री आणि राम नवरात्री देखील सुरू होते. तर याच नवरात्रीचं निमित्ताने आपल्याला महालक्ष्मी अष्टकम कसे सिद्ध करायचे, त्यासोबतच राम नवरात्रीच्या निमित्ताने रामरक्षा कशी सिद्ध करायची, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर रामरक्षा का सिद्ध करावी आणि महालक्ष्मी अष्टकम का सिद्ध करावे? तर राम नवरात्रीच्या कालावधीत आणि चैत्र नवरात्रीच्या कालावधीत म्हणजेच जो 19 मार्च ते 26 मार्चपर्यंत आहे ते चैत्र नवरात्री, म्हणजेच राम नवरात्री हे 19 मार्च ते 26 मार्चपर्यंत आहे आणि चैत्र नवरात्री ही 27 मार्चपर्यंत आहे. तर रामरक्षा कधी सिद्ध करावी, तर बघा ती आपल्याला 19 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत तुम्ही सिद्ध करू शकता आणि महालक्ष्मी अष्टकम ही 19 मार्च ते 27 मार्चपर्यंत तुम्ही सिद्ध करू शकता. आणि हे तुम्ही सिद्ध का करावे, तर बघा राम नवरात्र आणि चैत्र नवरात्री या कालावधीमध्ये आई भगवतीचे तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि राम नवरात्रीमध्ये राम तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं. आणि रामरक्षा अतिशय दिव्य असा स्तोत्र आहे. रामरक्षा ज्या ज्या घरामध्ये पठण केली जाते त्या त्या घरामध्ये कधीही दुःख, संकट, अडचणी, वाईट बाधा, आजारपण येत नाही. प्रभू श्रीरामांना आपण तीच प्रार्थना करत असतो की माझ्या प्रत्येक अवयवाचं रक्षण कर. एखादा आजारी व्यक्ती जर घरामध्ये असेल तर अंगारा आपल्या हातावर घेऊन रामरक्षा पठण केली आणि ती रक्षा त्या व्यक्तीसाठी चांगली आहे आणि आपल्यासाठी देखील चांगली आहे. एकदा जरी रामरक्षा म्हटली तरीही त्याचा फायदा खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे रामरक्षा आपल्याला सिद्ध करायची असते. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम अतिशय सुंदर ही देखील सेवा आहे, तर ती देखील रोज तुम्ही पठण करू शकता. रामरक्षा आपण पठण करायला कुठून सुरू करावी, तर बघा गुढीपाडव्याच्या दिवसापासून गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रोज आपल्याला 9 वेळा जरी तुम्ही रामरक्षा म्हटली तरीही 9व्या वेळी म्हणून झाली की फलश्रुती आपल्याला म्हणायची आहे. शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणावी. तर बघा पहिल्या 8 वेळा 1 ते 9 ओव्यांपर्यंत आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे आणि 10वी जी ओवी आहे तर तिथून फलश्रुती सुरू होते. म्हणजेच रोज 9 वेळा 9 दिवस 9 वेळा रामरक्षा आपल्याला म्हणायची आहे आणि ही आपल्याला एका बैठकीतच पठण करायचे आणि एकच टाइम आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जर सकाळी म्हणणार असाल, पठण करणार असाल तर रोज आपल्याला 9 दिवस सकाळीच पठण करायचे आहे. पहिल्या दिवशी 1 ते 8 वेळा 1 ते 9 ओव्यांपर्यंत पठण करा आणि 9व्या वेळी वाचणार तेव्हाच सर्व आपल्याला पठण करायचं आहे फलश्रुतीसहित. तेव्हा ती खऱ्या अर्थाने रामरक्षा ही सिद्ध होते. याने आपलं आरोग्य चांगलं राहतं, कोणतीही बाधा, संकट आपल्यावर येत नाही. त्याबरोबरच हनुमानाची देखील कृपा आपल्यावर राहते, कारण त्यांना प्रभू श्रीरामांची सेवा प्रिय आहे. त्यामुळे त्यांची देखील कृपा आपल्यावर राहते. त्याबरोबरच मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, मुलांच्या बुद्धीचा विकास होतो. मुलं मोठे असतील तर त्यांच्याकडून देखील तुम्ही पठण करून घेऊ शकता. यासोबतच रोज नित्यसेवेत देखील तुम्ही पठण करू शकता. मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा करू नका. सेवा सर्वच जण करू शकतं. एखादा व्यक्ती खूप आजारी असेल तर नक्कीच तुम्ही हातावर अंगारा घेऊन रामरक्षा पठण करा आणि ती रक्षा त्या व्यक्तीच्या कपाळी लावा किंवा त्याला पाण्यामध्ये टाकून ती प्यायला जरी दिली तरीही खूप छान त्याचा अनुभव येतो. त्यानंतर येते ती महालक्ष्मी अष्टकम ही सेवा. तर ही देखील सेवा खूप सुंदर सेवा आहे. तर ही 16 वेळाच आपल्याला पठण करायची असते. तर गुढीपाडव्याच्या दिवसापासून ते चैत्र नवमीपर्यंत म्हणजे 27 तारखेपर्यंत रोज महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा पठण करायचे आहे. प्रथम 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करा आणि त्यानंतर फलश्रुती आहे. तर तुम्ही एकाच वेळी जरी 16 वेळा पठण करणार असाल तर सुरुवातीचे 15 वेळा फक्त 1 ते 8 ओव्यांपर्यंत आपल्याला पठण करायचे आहे आणि 16व्या वेळी आपल्याला संपूर्ण पठण करायचे आहे आणि एका बैठकीतच आपल्याला करायचे आहे. आणि नाही जमलं तर तुम्ही सकाळी 8 वेळा आणि संध्याकाळी 8 वेळा तर याप्रमाणे देखील करू शकता.
चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही रोज त्यानंतर देखील तुम्ही रोज नित्यपठणामध्ये देखील महालक्ष्मी अष्टकम ही सेवा करू शकता. अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे. या सेवेमुळे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होत. लक्ष्मी या 8 प्रकारच्या आहेत आणि काही असे सुंदर स्तोत्र मंत्र आहे ज्यामध्ये आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या कमी करतात. त्यामध्ये येतं ते म्हणजेच कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम आणि श्री सूक्तम. हे 3 स्तोत्र खूप प्रभावी आहे आणि रोज नित्यसेवेत देखील तुम्ही या सेवा करू शकता.